एडी नोव्हेल्स बरोबर मलानीच्या जंगलात शिकारीला गेलेलो असताना मी एका नरभक्षक वाघाबद्दल सर्वप्रथम ऐकलं. सरकारी दप्तरात चंपावत मॅन एटर म्हणून नोंदवली गेलेली हीच ती वाघीण. आमच्या अख्ख्या संयुक्त प्रांतात म्हणजे युनायटेड प्रोव्हिन्समध्ये सर्वोत्तम शिकारी म्हणून हा एडी सर्वांच्या कायम लक्षात राहील. आणि खरोखरच त्याच्याकडे शिकार कथांचा कधीही न संपणारा खजिना होता. काही जण असे भाग्यवान असतात की या जगातलं सर्वोत्तम असं जे काही आहे ते त्यांना मिळतं. एडी हा त्यापैकीच एक. अचूकपणामध्ये त्याच्या रायफलला तोड नव्हती. त्याचा एक भाऊ भारतातला नावाजलेला नेमबाज होता, तर दुसरा भाऊ आर्मीमध्ये सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू होता. त्याचा मेवणा सुद्धा अतिशय हरहुन्नरी शिकारी म्हणून प्रसिद्ध होता. आणि त्यामुळेच मला जेव्हा एडीने सांगितलं की चंपावतच्या या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शासनाने या मेवण्यावर सोपवली आहे, तेव्हा या वाघाचा बंदोबस्त व्हायला फार दिवस लागणार नाही याची त्याला खात्री होती. पण का कोण जाणे, तसं काही झालं नाही. त्यानंतर 4 वर्षांनी मी जेव्हा नैनितालला आलो तेव्हा हा वाघ सर्वांसाठी चिंतेचा विषय झाला होता. त्याला मारण्यासाठी कित्येक बक्षिसं लावली गेली, खास शिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली व अल्मोड्याच्या डेपोमधून गुरखा लोकांची फलटणच्या फलटण तैनात करण्यात आली. पण इतक्या उपाययोजना करून सुद्धा नरबळींचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. ती वाघीण होती आणि नेपाळची सीमा ओलांडून ती भारतात आली, तीच मुळी एक सरावलेली नरभक्षक म्हणून. नेपाळमध्ये जवळजवळ 200 बळी घेतल्यानंतर तिथल्या काही सशस्त्र लोकांच्या जमावाने मोठ्या धाडसाने तिला त्यांच्या प्रदेशातून हुसकावून लावलं आणि भारतात आल्यानंतरच्या 4 वर्षात तिच्या नावावर आणखीन 234 बळींची नोंद झाली. मी नैनितालला आल्यानंतर डेप्युटी कमिशनर बटहुड मला भेटला आणि एकूण सर्व परिस्थिती समजावून सांगितली. हा बटहुड मोठ्या उमद्या स्वभावाचा ऑफिसर म्हणून आम्हा सर्वांना परिचित होता. या वाघिणीच्या कारवायांमुळे तिकडच्या पहाडी जनतेला काय भोग भोगावे लागत आहे हे जेव्हा त्याने मला सांगितले तेव्हाच मी त्याला शब्द दिला की पुढच्या नरबळीची बातमी मिळतात मी तात्काळ चंपावतला येईन. अर्थात मी 2 महत्वाच्या अटी घातल्या. 1, या वाघाच्या शिकारीसाठी लावली गेलेली सर्व बक्षिसे रद्द करण्यात यावीत व 2, तिथले खास शिकारी आणि अल्मोड्यावरून येणारे नेमबाज यांना परत बोलावून घेतलं जावं. मी या अटी का घातल्या असतील याची कारणं कोणत्याही हाडाच्या शिकाऱ्याला सांगायची आवश्यकता नाही. कोणत्याही दर्दी शिकाऱ्याला स्वतःला रिवॉर्ड हंटर म्हणून ओळखलं गेलेलं आवडणार नाही. दुसरं म्हणजे एका सावजाच्या मागे एकापेक्षा जास्त लोक असतील तर अपघाताने दुसऱ्याच्या रायफलला बळी पडण्याची शक्यता असते. मला या दोन्ही गोष्टी टाळायच्या होत्या. दोन्ही अटींची ताबडतोब अंमलबजावणी झाली आणि आठवडाभरातच बटहुड अगदी सकाळी माझ्याकडे अपेक्षित आणि अभद्र अशी बातमी घेऊन आला. आदल्या रात्री एका रनरने खबर आणली होती की दाबीदुरा दुनाघाट रस्त्यावरच्या पाली नावाच्या छोट्या गावात नरभक्षकाने एका स्त्रीचा बळी घेतला आहे. अशी बातमी कोणत्याही दिवशी येऊन थडकणार व आपल्याला ताबडतोब निघायला लागणार हे मला अपेक्षित असल्याने मी अगोदरच माझं सामान वाहण्यासाठी 6 माणसं तयार ठेवली होती. ब्रेकफास्ट उरकल्यानंतर लगेचच आम्ही 10 मैलाची मजल मारून मुक्कामाला धारीला पोचलो. दुसऱ्या दिवशी मार्नोलोला नाश्ता आणि दाबीदुराला मुक्काम करून 3ऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही शेवटी पालीला पोचलो. या स्त्रीचा बळी गेल्यापासून तब्बल 5व्या दिवशी त्या गावातील पुरुष, बायका, मुलं अशी सर्व मिळून 50 ते 60 माणसं प्रचंड दहशतीखाली होती आणि इतक्या दिवसाढवळ्या सुद्धा त्यांनी स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलं होतं. त्यातल्या एका घराच्या अंगणात आमच्या माणसांनी जाळ पेटवला आणि मी चहा करायला सुरुवात केली. तसा एक दरवाजा हळूहळू उघडू लागला व माणसे बाहेर यायला सुरुवात झाली. मला सांगण्यात आलं की गेल्या 5 दिवसात गावातल्या एकाही व्यक्तीने घराचा उंबरठा देखील ओलांडलेला नाही. त्यांच्या अंगणातल्या दुर्गंधीवरून याची मला खात्री पटत होती.
आता तर घरातलं धान्यही संपलं होतं आणि जर या वाघाचा लवकर बंदोबस्त झाला नाही किंवा तो या प्रदेशातून हाकलला गेला नाही तर सर्वांवर उपासमारीची पाळी येणार होती. वाघ त्या गावाच्या आसपासच होता हे नक्की, कारण गावापासून फक्त 100 यार्डावर असलेल्या रस्त्यावर त्याचे कॉल्स गेले 3 दिवस ऐकायला येत होते आणि मी आलो त्या दिवशी सकाळी गावाच्या खालच्या दिशेला असलेल्या शेतामध्ये तो दिसलाही होता. गावाच्या मुखियाने आम्हा सर्वांसाठी एक खोली तयार करून ठेवली होती, पण आम्ही 8 जण होतो आणि त्या खोलीला असलेला एकमेव दरवाजा दुर्गंधी पसरलेल्या अंगणात उघडत असल्याने मी ती रात्र बाहेर उघड्यावरच काढायचं ठरवलं. त्या रात्रीचं आमचं जेवणही तसं अरबट-चरबटच झालं. माझी माणसं सुरक्षितपणे त्या खोलीत गेलेली पाहिली तेव्हा मी रस्त्याच्या कडेला एका झाडाला पाठ देऊन बसलो. आज पौर्णिमेचा पूर्णचंद्र होता आणि गावातल्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हा वाघ रोज या रस्त्यावरून ये जा करीत असे. त्यामुळे मला संधी मिळण्याची बरीच शक्यता होती. अर्थात वाघाने मला पाहण्याआधी तो मला दिसला तरच. त्याआधी शिकारीसाठी मी अशा कित्येक रात्री जंगलात काढल्या होत्या, पण एखादा नरभक्षक वाघाच्या शिकारीसाठी मात्र मी ही पहिलीच रात्र उघड्यावर जागून काढत होतो. रस्त्याच्या माझ्या समोरचा भाग चंद्रप्रकाशात उजळून निघाला होता, पण डाव्या उजव्या बाजूला उंच झाडाच्या फांद्याच्या सावल्या पडल्या होत्या. जेव्हा वाऱ्याने त्या फांद्या हलत असत तेव्हा डझनभर वाघ माझ्या अंगावर येत आहेत असा भास मला व्हायचा. अशा वेळी मात्र आपण कुठल्या आवेशात नरभक्षकाच्या घशात जाण्याचा निर्णय घेतला याचा मला पश्चाताप व्हायचा खरा. आता खरं बोलायचं झालं तर किमान त्या रात्री तरी मी चांगलाच घाबरलो होतो. थंडीमुळे म्हणा किंवा भीतीमुळे, पण दात कडकड वाजत असताना मी संपूर्ण रात्र जागून काढली. माझ्या बरोबर समोर दूरवरची हिमाच्छादित शिखरं पहाटेच्या पहिल्या प्रकाशात राखाडी रंगाची दिसू लागली. तसा मी गुडघे जवळ घेऊन त्यावर डोके ठेवलं आणि त्याच अवस्थेत माझ्या माणसांनी थोड्या वेळाने मला उठवलं. उर्वरित रात्रीत विशेष असं काही घडलं नाही. मी एक सबंध रात्र उघड्यावर राहून जिवंत कसा राहिलो याचं गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं. गेल्या काही दिवसात वाघिणीने घेतलेल्या नरबळींच्या जागांवर मला त्यांच्यातल्या कोणीतरी घेऊन जावं अशी माझी इच्छा होती, पण तेवढं धैर्य आता तरी त्यांच्यातल्या कोणाकडेच नव्हतं. म्हणून मीही फार लावून धरलं नाही, पण घरासमोरच्या अंगणात उभं राहून इकडे तिकडे बोटं दाखवत त्यांनी त्या जागा मला लांबून दाखवल्या. ज्या बातमीनंतर मी इकडे आलो होतो तो शेवटचा बळी गावाच्या पश्चिमेकडच्या डोंगरावरच गेला होता. त्या दिवशी जवळजवळ 20 स्त्रिया गुरांसाठी ओकच्या झाडांची पानं तोडायला गेल्या होत्या आणि त्यांच्यातल्या एकीला वाघाने उचललं होतं. त्या बायका ही सर्व घटना मला सांगायला उत्सुक दिसल्या. झालं होतं असं. सकाळी 10 ते 11 वाजता हा सर्व घोळका गावापासून अर्ध्या मैलावरच्या डोंगराच्या कडेला पोचला आणि तिथल्या निरनिराळ्या झाडांवर त्यांच्यातली एक जण चढले. ही दुर्दैवी स्त्री व इतर 2 बायकांनी एका घळीच्या काठावर उगवलेलं झाड निवडलं. ही घळ 4 फूट खोल व 10-12 फूट रुंद होती. पानं तोडल्यानंतर जशी ती झाडावरून उतरायला लागली तसा खाली दबा धरून बसलेला वाघ मागच्या 2 पायावर उभा राहिला आणि त्या बाईचा पाय पकडला. खालून खेचल्यामुळे तिची फांदीवरची पकड सुटली. नंतर घळीत ओढून नेल्यावर वाघाने तिचा पाय सोडला. थोड्याशा झटापटीनंतर तिचा गळा पकडून त्याने तिला ठार मारलं आणि घळीच्या काठावर उडी घेऊन पक्षासकट जवळच्या झुडपात अदृश्य झाला. तिच्याबरोबरच्या 2 स्त्रियांच्या डोळ्यात देखत ही घटना घडली आणि इतर सर्व स्त्रिया या घटनेला साक्षीदार होत्या. जेव्हा वाघ व ती स्त्री झुडपात अदृश्य झाली तशा त्या बेदरलेल्या बायका ओरडत ओरडत गावात पळत आल्या. दुपारच्या जेवणासाठी पुरुष मंडळी त्यावेळी गावात परतली होती. काय प्रकार घडलाय हे कळल्यावर भांडी ढोल, खरं तर मोठा आवाज करू मिळेल ती कोणतीही वस्तू घेऊन ते सर्वजण शोध मोहिमेवर निघाले. घळीच्या जवळ आल्यावर आता पुढे काय हा प्रश्न साहजिकच समोर उभा राहिला. त्यावर चर्चा चालू असताना 30 यार्डावरच्या एका झुडपातून वाघाने एक डरकाळी मारली. त्याच क्षणी सर्वच्या सर्व लोक गावाच्या दिशेला पळाले. त्यातून जरा सावरल्यावर आणि श्वास मूळ पदावर आल्यावर पळायला सर्वात प्रथम सुरुवात करून गोंधळ केल्याबद्दल ते
एकमेकांना दोष देऊ लागले, आवाज पाडू लागले. शेवटी असं ठरलं की जर कोणीच घाबरत नसेल आणि सगळेजण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शूर असतील तर आता जास्त वेळ न घालवता त्या बाईची सुटका करण्याचा प्रयत्न का करू नये. हे सर्वानुमते मान्य झालं. घळीपर्यंत जायचं आणि धावत परत यायचं. हा प्रकार 2-3 वेळेला झाला. तिसऱ्या वेळेला त्यांच्यापैकी ज्याच्याकडे बंदूक होती त्याने हवेत बार काढला. या आवाजानंतर मात्र तो वाघ डरकाळ्या पुढे झोडपातून बाहेर आला. यानंतर शोध मोहीम थांबवण्याचा अत्यंत धोरणीपणाचा निर्णय घेण्यात आला. हवेत बार काढण्याऐवजी तू त्या झुडपात का नाही मारलास असा प्रश्न मी त्या माणसाला विचारलो. तो म्हणाला, साहेब, अगोदरच तो वाघ खूप पिसळल्यासारखा झाला होता व जर चुकून माझा नेम नीट बसला नसता तर त्याने मला जिवंतच ठेवलं नसतं. त्या दिवशी सकाळी 3 तास मी त्या गावाभोवती फेरी मारली आणि कुठं त्या वाघाचे पगमार्क्स वगैरे दिसतात का ते बघितलं. ही पटकन ते करताना कदाचित वाघाची गाठ पडेल अशी आशा व भीती सुद्धा मनात होतीच. पण एका खोल अंधाऱ्या घळीत एका झोडपात घुसलेलो असताना अचानक काही कालीज पिझंट्स म्हणजे कोंबडा तितर या कुळातला एक फक्त हिमालयात दिसणारा पक्षी या झोडपातून फरक्कन वर उडाल्यामुळे क्षणभर माझ्या काळजाचा ठोका चुकलाच. पण त्यानंतर मात्र विशेष काही घडलं नाही. मधल्या वेळात माझ्या माणसांनी एका अक्रोडाच्या झाडाखाली जागा साफ केली होती. त्या दिवशी बसून सकाळचा नाश्ता करीत असताना गावाच्या मुखियाने मला विनंती केली की त्याची गव्हाची राहिलेली कापणी पूर्ण होईपर्यंत मी पहारा द्यावा, कारण माझ्या उपस्थितीत जर ही कापणी झाली नाही तर ती कधीच होणार नाही. त्यानंतर अर्ध्या तासाने सर्व गावच्या गाव कामाला लागलं आणि मी एक हुकमी जागा शोधून पहारा देत बसलो. संध्याकाळपर्यंत 5 मोठी शेतं कापून झाली. आता अगदी गावातल्या घरांना लागून असलेल्या शेतातलीच कापणी राहिली होती, पण ती सहज पूर्ण करण्यासारखी होती. आता गावातल्या आरोग्याची व स्वच्छतेची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली होती. माझ्या स्वतःसाठी एक खोली सुद्धा तयार करून ठेवली होती. त्या खोलीला एका दरवाजाशिवाय हवा यायला जागाच नव्हती, म्हणून मी तो दरवाजा उघडून चौकटीमध्ये बरीच काटेरी झोडपे गुंतवून ठेवली आणि आदल्या रात्री न मिळालेली झोप वसूल करून घेतली. माझ्या तिथल्या उपस्थितीमुळे गावातली मरगळ हळूहळू दूर होत होती आणि ते लोक घराबाहेर पडून इकडे तिकडे फिरूही लागले होते. तरी माझ्याबरोबर जंगलात येण्या इतपत त्यांचा विश्वास मी अजूनही मिळवू शकलो नव्हतो. आणि ती गोष्ट अतिशय महत्त्वाची होती, कारण स्थानिक लोकांना आसपासचा भाग इंच न इंच माहीत असतो आणि त्यांनी ठरवलं तर ते मला वाघ दिसण्याची शक्यता असलेल्या जागा सहज दाखवू शकले असते. हा नरभक्षक वाघ होता ही गोष्ट सर्वांनाच माहीत होती, पण तो नर आहे का मादी, तरुण आहे का वयस्क हे अजूनही कळायचं होतं. याच एकमेव माहितीच्या आधारे मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार होतो, पण त्यासाठी प्रत्यक्ष वाघ दिसला नाही तरी किमान त्याच्या पावलाचे ठसे तरी मला बघायला मिळायला हवे होते. आणि त्यासाठी या माणसांचा विश्वास संपादन करणं महत्त्वाचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा झाल्यानंतर मी जाहीर केलं की मला माझ्या माणसांसाठी काहीतरी शिकार करून आणायची इच्छा आहे. हे गाव पूर्व पश्चिम पसरलेल्या डोंगर रांगेच्या कडेवर वसलं होतं व कालची रात्र मी ज्या ठिकाणी काढली होती त्या रस्त्यापासून लगेचच तो डोंगर उत्तरेला खाली उतरत गेला होता. या उतारावर गवत पसरलं होतं आणि याच उतारावर घुरल म्हणजे पहाडी बोकड सापडण्याची शक्यता होती. मी गावकऱ्यांना विचारले की त्यांच्यापैकी कोणी मला घुरलची जागा दाखवू शकेल काय. बऱ्याच माणसांनी माझ्याबरोबर यायचं कबूल केलं. तेव्हा मला झालेला आनंद मात्र मी चेहऱ्यावर दिसून दिला नाही. फक्त त्या मुखियाला एवढंच सांगितलं की जर खरोखरच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिथं खूप घुरल असतील तर मी गावासाठी सुद्धा 2 मारून आणेन. एवढं बोलून मी 3 गावकऱ्यांना सोबत घेऊन निघालो. रस्ता ओलांडल्यावर लगेचच आम्ही डोंगर उतरायला सुरुवात केली. अतिशय सावधपणे डावी उजवीकडे बघत अर्धा मैल उतरल्यावर एका ठिकाणी आम्ही पोहोचलो. तिथे 2 दिशाकडून आलेल्या 2 घळी एकमेकांना मिळत होत्या. या ठिकाणावरून उजवीकडचे गवताळ आणि खडकाळ डोंगर नीट दिसत होते. इथं एक पाईनचे झाड होते. त्याला पाठ देऊन मी खाली बसलो व लक्षपूर्वक तो डोंगर वरपासून खालपर्यंत नजरेखालून घातला. तेवढ्यात दूर डोंगरावर एका हालचालीने माझं लक्ष वेधून घेतलं. नीट लक्ष देऊन पाहता ती हालचाल मला परत जाणवली. तेव्हा मला कळलं
की एक घुरल त्याचे कान हलवत तिथे उभं होतं. बाकीच्या तिघांना ते दिसलंच नव्हतं. त्याच्या डोक्याची कोणतीही हालचाल होत नसल्याने आणि बाजूच्या दगडधोंड्यांच्या पार्श्वभूमीवर ते लपून गेलं असल्याने त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नव्हता. या घुरलची सर्वसाधारण जागा सांगून मी त्याला खाली बसवलं आणि काय घडतंय ते बघायला सांगितलं. माझ्याकडे जुनी मार्टिनी हेनरी रायफल होते. कोणत्याही रेंजसाठी अतिशय अचूक असल्याबद्दल आणि त्याचमुळे खांद्याला बसणाऱ्या दणक्याबद्दल ती नावाजली जाते. आमच्यातलं अंतर 200 यार्ड तरी असावं. मी पालथा पडलो. पाईंच्या झाडाच्या वर आलेलं एक मूळ बघितलं. आधारासाठी त्यावर रायफल ठेवली आणि काळजीपूर्वक नेम धरून ट्रिगर दाबला. ब्लॅक पावडर काडतुसातून निघालेल्या धुरामुळे समोरचं काही दिसेना. त्या माणसांचं म्हणणं पडलं की माझा नेम बहुतेक कातळावर किंवा वाळलेल्या पानावरच लागला असणार. त्या स्थितीत राहून मी रायफल परत लोड केली. मगाशी ज्या जागेवर माझी बुलेट बसली होती त्याच्या जरासं खाली मला पुन्हा एकदा गवत हलताना दिसलं व अर्थात त्या गवतात घुरलचे पायही दिसले. त्याचं संपूर्ण शरीर गवताच्या बाहेर आलं आणि अर्धा डोंगर गडगडत आल्यावर एका दाट गवताच्या पट्ट्यात ते अदृश्य झालं. तिकडे झोपलेले त्याचे 2 साथीदार दचकून उठले. शिंकेसारखा अलार्म कॉल देत दोघंही गवतातून बाहेर पडले आणि त्यांनी डोंगर चढायला सुरुवात केली. मगापेक्षा ही रेंज कमी होती. रायफलची लेफ्ट साईड नीट जुळवून मी त्यातल्या त्यात आकाराने जरा मोठ्या असलेल्या घुरलचा वेग मंदावल्यावर गोळी त्याच्या पाठीतून घुसवली आणि दुसरं घुरल डोंगरावर तिरपं पळत असताना त्याच्या खांद्यातून आरपार घुसवले. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एक एक दिवस असा येतो की त्या दिवशी त्या व्यक्तीकडून वर करणे अशक्य प्राय वाटणाऱ्या गोष्टी घडून जातात. अतिशय अडणानीड अवस्थेत पालथा पडून 200 यार्ड दूर असलेल्या घुरलच्या घशावरची पांढरी खूण बघून नेम धरणं हीच खरं तर अशक्य प्राय गोष्ट होती. पण आज माझ्या रायफलमधून सुटलेली बुलेट रेसभर सुद्धा हल्ली नव्हती. सावज एका क्षणार्धात कोसळलं होतं. परत खडक, कातळ, शिळा, घळी यांनी आडव्या उभ्या कातरल्या गेलेल्या पहाडावरून गडगडत ते घुरल अशा ठिकाणी येऊन धडकलं होतं की जिथे त्याचे 2 भाईबंद विश्रांती घेत होते. पहिलं घुरल दाट गवताच्या पट्ट्यातून बाहेर पडते न पडते तोच त्याचे 2 भाईबंदही गडगडत खाली यायला सुरुवात झाली. सरते शेवटी 3ही घुरल आमच्या समोरच्या घळीमध्ये येऊन पडले. ते तिघं तर अवाक होऊन पाहत राहिले. रायफल काय जादू करू शकते हे त्यांनी आत्तापर्यंत पाहिलंच नव्हतं. धावत धावत घळीत उतरून शिकार आणताना ते अगदी नरभक्षकाचा धाकही विसरून गेले होते. ही शिकार मोहीम बऱ्याच बाबतीत यशस्वी झाली होती. सर्वांना त्या शिकारीचा वाटा तर मिळणारच होता. पण मी संपूर्ण गावाचा मला अपेक्षित असलेला विश्वासही कमावला होता. तुम्हाला माहीतच आहे की शिकार कथा या कितीही वेळा सांगितल्या तरी त्यातलं नाविन्य ओसरत नाही. 3ही घुरलची कातडी सोलून त्याचे वाटे केले जात असताना त्या 3 शेलेदारांनी स्वतःची कल्पनाशक्ती मोकाट सोडली होती. मी उघड्यावर बसून ब्रेकफास्ट करत करत त्यांच्या कथा व श्रोत्यांचे आश्चर्यकार वगैरे ऐकत होतो. त्यांच्या गोष्टीचा शेवट त्यांच्या तोंडून ऐकलेला बरा. जवळजवळ मैलभर लांब असलेल्या घुरलला साहेबांनी बरोबर उडवलं की, आणि त्या जादूच्या गोळ्यांनी 3ही घुरलला नुसतं मारलंच नाही तर तिघांनाही साहेबाच्या पायावर घातलं. दुपारची जेवणं झाल्यानंतर मुखियाने मला विचारलं की मला कुठे फिरायची इच्छा आहे, माझ्याबरोबर किती माणसं लागतील. आज सगळेच एका पायावर तयार होते, पण मगाशी माझ्याबरोबर आलेल्यापैकी 2घांची मी निवड केली व त्यांना घेऊन शेवटचा बळी जिथे पडला होता तिथे गेलो. आपले पहाडी लोक हे धर्माने हिंदू आहेत. ते प्रेताचे दहन करतात. त्यामुळे त्यांच्यातला कोणीही वाघाच्या हल्ल्याला बळी पडला तर त्या मृतदेहाचे थोडे तरी अवशेष आणण्याची जबाबदारी नातेवाईकाची असते. अगदी 4-2 हाडाचे तुकडे असतील तरीही चालतात. त्या दुर्दैवी स्त्रीचा दहनविधी अजूनही झालेला नव्हता. त्यामुळे आम्ही निघाल्यावर नातेवाईकांनी आम्हाला विनंती केली की जर काही अवशेष त्या बाईचे मिळाले तर कृपा करून सोबत घेऊन या. अगदी छोट्या असल्यापासून मी जंगलातल्या खाणाखुणा वाचण्याचा व त्याचा अर्थ लावण्याचा छंद जोपासलाय. यावेळी माझ्याकडे ही घटना प्रत्यक्ष पाहिलेल्या स्त्रियांकडून मिळालेली माहिती होती. पण असे साक्षीदार नेहमीच काही भरोशाचे असतात असं नाही.
जंगलखुणा मात्र घटनेचा क्रम बिनचूकपणे उलगडून दाखवू शकतात. त्या ठिकाणी आल्यावर एका दृष्टिक्षेपातच समजत होतं की कोणाच्याही नजरेला न पडता त्या झाडाकडे येण्याचा एकच मार्ग वाघासमोर होता, तो म्हणजे त्या घळीतूनच खालून वरच्या दिशेने दबा धरून येणे. त्या झाडापासून खाली 100 यार्डावर घळीत उतरून हळूहळू झाडाच्या दिशेने येत असताना मला 2 मोठ्या खडकांच्या मधोमध जमा झालेल्या मऊ मातीवर शेवटी पगमार्क्स दिसले. त्यावरून कळत होते की ती वाघीण होती आणि ऐन बहाराचा काळ पार करून तिने नुकताच प्रौढत्वात प्रवेश केला होता. तिथून पुढे झाडापासून 10 यार्ड अगोदर एका मोठ्या खडकामागे ती वाघीण दबा धरून बसली होती. कदाचित एखादी बाई झाडावरून उतरायची वाट पाहत त्या सर्व बायकांच्या मध्ये तिचीच पानं सर्वात लवकर तोडून झाली आणि 1-2 इंच घेराच्या फांदीला पकडून ती झाडावरून खाली उतरायचा प्रयत्न करीत असतानाच वाघीण जमिनीला पोट लावून पुढे आली आणि मागच्या पायावर उभं राहून त्या बाईचा पाय तिने तोंडात पकडला. त्या बाईने किती जीवाच्या अकांताने फांदी घट्ट धरून ठेवली होती हेही त्यावरून समजत होतं. ज्या ठिकाणी प्रथम फांदी व नंतर पानं तिच्या हातातून निसटली होती तिथे झाडाच्या खरबरीत चालीला तिच्या तळ हाताच्या कातडीचे थोडे अवशेष चिकटून राहिले होते. ज्या जागेवर वाघिणीने तिला मारलं होतं तिथे झटापटीच्या खुणा आणि वाळलेल्या रक्ताचं थारोळही दिसत होतं. इथे रक्ताचा माग फिकट आणि वाळलेला असला तरीही स्पष्टपणे दिसत होता. हा माग घळ ओलांडून काठापर्यंत गेला होता आणि तिथून पुढे एका झुडपाच्या आत गेला होता. या झुडपात वाघिणीने त्या बाईचा फडशा पाडला होता. सर्वसाधारणपणे असा समज आहे की नरभक्षक वाघ माणसाचं डोकं, हात व पावलाचा भाग खात नाही, पण ही समजूत खोटी आहे. जर खाताना व्यत्यय आला नाही तर वाघ सर्व काही खातो. एका प्रसंगात तर रक्ताने माखलेले कपडे सुद्धा वाघाने खाल्लेले मी बघितले आहेत, पण तो एक वेगळाच किस्सा आहे आणि मी तो तुम्हाला परत केव्हा तरी सांगेन. आम्हाला तिथे त्या स्त्रीचे कपडे व हाटाचे काही तुकडे मिळाले. आम्ही ते सर्व अवशेष खास याच कामासाठी आणलेल्या कपड्यात बांधून घेतले. ते सर्व अवशेष इतके कमी होते तरी हे दहनविधीसाठी ते चालणार होते, कारण आता त्या देहांची रक्षा पवित्र गंगामय्यापर्यंत पोहोचणार होती. चहा घेतल्यानंतर मी अजून एका दुर्दैवी घराला भेट दिली. मुख्य गावापासून रस्त्याच्या पलीकडे काही एकराचा एक शेताचा तुकडा होता व त्या शेतकऱ्याने रस्त्याच्या वरच्या बाजूला टेकाडावरच स्वतःसाठी एक झोपडं बांधलं होतं. त्यात तो, त्याची बायको, तिची मोठी बहीण व मुलं असे सर्व राहत होते. झोपड्याच्या वरच्या डोंगरावर एके दिवशी त्या दोघी गवत कापत असताना अचानक तिथे वाघ अवतीर्ण झाला आणि मोठ्या बहिणीला उचलून घेऊन गेला. 100-200 यार्ड तिची धाकटी बहीण त्या वाघामागे धावत गेली व धावता धावता ती बहिणीऐवजी मला का नेत नाहीस रे असं काहीसं ओरडत होती. हे तिचं अविश्वसनीय वाटणारं शौर्य अख्ख्या गावाने डोळ्याने बघितलं होतं. काही अंतर त्या बाईला तोंडात पकडून नेल्यानंतरही पाठलाग होतो आहे हे पाहिल्यावर वाघाने मोठ्या बहिणीला जमिनीवर ठेवलं व जसा तो मोठी डरकाळी फोडून उलटा फिरून तिच्या अंगावर धावून आला तशी ती छोटी बहीण परतली आणि डोंगरावरून धावत परत गावाकडे आली व ते सर्वांनी अगोदरच पाहिले होते ते सांगायचा प्रयत्न करू लागले. धाप लागल्याने किंवा उत्तेजित अवस्थेमुळे अथवा भीतीमुळे ती विचित्र प्रकारे घशातून आवाज काढते आहे असे सर्वांना त्यावेळी वाटलं. पण त्या बाईला वाचवण्यासाठी गेलेलं बचाव पथक अपयशी होऊन परत आलं तेव्हा कुठे त्या सर्वांना समजलं की तिची वाचा गेली आहे. मला ही सर्व कथा गावात सांगितली गेली होती आणि जेव्हा मी डोंगर चढून त्या 2 खोल्यांच्या घरात आलो तेव्हा ती बाई घरात कपडे धुत होती. जवळजवळ 12 महिने तिने त्या तशा अवस्थेत काढले होते. डोळ्यातली व्याकुलता आणि ताणलेले भाव सोडले तर तशी ती अगदी ठाकठीक वाटत होती. मी तिच्याशी बोलायला थांबलो आणि मी तिला सांगितलं की तिच्या बहिणीच्या मारेकऱ्याला संपवण्यासाठी मी इथे आलोय. हे ऐकल्यावर तिने हात जोडले आणि वाकून माझ्या पायाला स्पर्श केला. त्यावेळी मात्र मला अतिशय अपराधी वाटलं. मी त्या वाघिणीच्या शिकार करायला आलो होतो हे खरं होतं, पण एका भागात 2 वेळा शिकार न करण्याची आणि एकदा मारलेल्या भक्ष्यावर दुसऱ्यांदा न येण्याची कीर्ती असलेल्या आणि शेकडो चौरस मैल क्षेत्रात वावरणाऱ्या या एका जनावराला हुडकून मारायचं म्हणजे गवताच्या गंजीतून एखादी सुई शोधण्यासारखं होतं.
नैनितालहून निघताना मी या मोहिमेबद्दल बऱ्याच योजना आखल्या होत्या. त्यातल्या काही क्लुप्त्या मी वापरूनही पाहिल्या होत्या आणि आता परत वापरण्याच्या कल्पनेनेही धडके भरत होते. जसजसे दिवस जात होते तसतसे इतर योजनांचे मनोरे ढासळत चालले होते. कुमाऊमधला हा पहिला नरभक्षक होता, त्यामुळे कोणत्याही अनुभवी माणसांकडून मार्गदर्शन किंवा सल्ला मिळवण्याचा प्रश्नच नव्हता. पण आता काहीतरी पावलं उचलायलाच लागणार होती. त्यामुळे पुढचे 3 दिवस मी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तिथली सर्व जंगलं, घळी, नाले पालथे घातले आणि वाघ दिसू शकेल अशा जेवढ्या म्हणून जागा गावकऱ्यांनी सांगितल्या त्या सर्व जागांनाही भेटी दिल्या. अशा काही प्रसंगामध्ये मी खेडेगावातल्या स्त्रियांसारखा पोशाख करून जंगलात भटकत नरभक्षकाला स्वतःकडे आकर्षित करून कोयता किंवा कुऱ्हाडीच्या सहाय्याने मारले अशा काही अफवा पसरलेल्या माझ्या ऐकिवात आहे. त्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मी इथं थोडं विषयांतर करतो. मी काही वेळेला गावातून कोणाकडून तरी साडी उसने घेऊन ती अंगावर पांघरून गवत कापायचं किंवा पानं तोडण्याचं सोंग घेतलं होतं, हे खरंय. पण हे कोणतेही प्रयत्न यशस्वी झालेले नव्हते. त्यातल्या 2 वेळेला मी ज्या झाडावर चढलो होतो त्या झाडाकडे एकदा एका शिळेमागून व एकदा पडलेल्या झाडामागून वाघ दबा धरून जवळ आला होता. पण दोन्ही वेळेला मला रायफल वापरायची संधी मिळाली नव्हती. असो, एकूण सर्व परिस्थिती पाहता वाघिणीने हा भाग सोडल्यासारखा वाटत होता. त्यामुळे पालीच्या लोकांची नाराजी पत्करून मी पूर्वेकडे 15 मैलावर असलेल्या चंपावतकडे जायचं ठरवलं. सकाळी लवकर उठून मी धुणा दाटला, ब्रेकफास्ट केला आणि संध्याकाळच्या सुमाराला चंपावतला पोचलो. या भागातले रस्ते अतिशय असुरक्षित समजले जायचे आणि त्यामुळे कुठेही बाहेर पडताना लोक मोठ्या संख्येने गटागटाने जात. धुणाघाट सोडल्यानंतर आम्हा 8 जणांना आसपासच्या गावामधून काही जण येऊन मिळाले. आता चंपावतमध्ये पोहोचताना आम्ही एकूण 30 जण होतो. काही दिवसापूर्वी याच रस्त्याने चंपावतला गेलेल्या 20 जणांपैकी काही जण त्यात होते आणि त्यांनी आम्हाला एक अत्यंत हृदय हेलावून टाकणारी घटना सांगितली होती. चंपावतपासून अलीकडच्या दिशेला हा रस्ता पहाडाच्या दक्षिणेकडच्या उतारावरून जातो. हा रस्ता व डोंगर माथ्यापासून 15 फूट खालून पण दरीला समांतर जातो. 2 महिन्यापूर्वी आम्ही 20 जण चंपावत बाजाराकडे साधारण दुपारच्या सुमाराला रस्त्याच्या याच भागातून जात होतो. तेवढ्यात खालच्या दरीतून कोणाच्या तरी किंचाळ्या ऐकू आल्याने आम्ही दचकलो. एकमेकांच्या अगदी जवळ राहत आम्ही रस्त्याच्या कडेला येऊन बघायला लागलो. तसे ते आवाज जवळजवळ यायला लागले. तशी आमची भीती वाढतच गेली. एवढ्यात अचानक एक वाघ दरीतून प्रकट झाला. त्याने त्याच्या तोंडात एका बाईला धरलं होतं. तिच्या अंगावर एकही वस्त्र नव्हतं. एका बाजूला तिचे केस लोंबकळत होते तर दुसऱ्या बाजूला तिचे पाय जमिनीवरून फटफटत होते. वाघाने तिला पाठीच्या अरुंद भागात पकडलं होतं आणि तशा अवस्थेत ती आपली छाती पिटून घेत कधी माणसांचा तर कधी देवाचा धावा करत होती. वाघ आमच्या अगदी समोरून 50 पावलावरून आडवा गेला. थोड्या वेळाने तिचे ओरडणे कमी झालं. तसं आम्ही परत रस्त्याला लागलो. पण तुम्ही 20 जण असून काहीच केलं नाही असं विचारल्यावर ते म्हणाले, आम्ही इतके घाबरलो होतो की काहीच करू शकलो नाही आणि जर आम्ही काही धोका पत्करला असता तरी काहीही उपयोग होणार नव्हता, कारण ती बाई संपूर्ण रक्तबंबाळ झाली होती आणि काही क्षणाची सोबती होती. नंतर मला कळलं की ती बाई चंपावत जवळच्याच एका गावातली होती आणि सरपण गोळा करत असताना तिला वाघाने उचललं होतं. तिच्या बरोबर असणाऱ्या बायकांनी गावात धावत येऊन आरडाओरडा करून माणसं जमा केली होती. ही माणसं तिकडे जातच होती. तेवढ्यात ती 20 माणसं घाबरी गुबरी होऊन तिथे पोचली. वाघ त्या बाईला घेऊन कोणत्या दिशेला गेला हे त्यांनाच माहिती असल्याने त्यांनीही त्या शोध मोहिमेत सामील होण्याची तयारी दर्शवली. आम्ही सर्व मिळून चांगले 50-60 जण होतो आणि काही जणांकडे तर बंदुका पण होत्या. त्या बायकांनी जमवलेल्या काटक्या जिथे पडल्या होत्या आणि वाघाने जिथे हल्ला केला होता तिथून परलांगभर अंतरावर आम्हाला त्या बाईचे फाटके कपडे सापडले. तिथून पुढे सर्वांनी ढोल वाजवायला आणि बंदुकांचे बार उडवायला सुरुवात केली. तसेच मैलभर चालून दरीच्या तोंडाशी गेल्यावर शेवटी आम्हाला तिचा मृतदेह सापडला. ती एकदम तरुण मुलगी होती आणि एका सपाट खडकावर तिचा मृतदेह पडला होता. वाघाने तिचे संपूर्ण अंग चाटून पुसून स्वच्छ केले होते, पण शरीराचा कोणताही भाग खाल्ला मात्र नव्हता.
अंगावर एकही कपडा नव्हता की झोपल्यासारखी उताणी पडली होती आणि चेहरा तर असा दिसत होता की जर आत्ता कोणी स्पर्श केला तर ती लज्जेने उठून बसेल. आमच्यात बाई माणूस कोणीच नव्हतं आणि ते दृश्य पाहून आम्ही आमच्या मना पटापट खाली घालचे. सतत काही वर्ष घराचे दरवाजे बंद करून अशा प्रकारच्या घटना सांगत ऐकत राहिल्यावर त्या भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर काय परिणाम होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. अशा ठिकाणी बाहेरून येणाऱ्या कोणत्याही माणसाला आपण दात व नक्यांच्या आदिम काळातच प्रवेश केल्यासारखा भास होणं साहजिक आहे. मी त्या चंपावतच्या काळात खूप तरुण व अननुभवी होतो, पण सतत दहशतीखाली वावरणाऱ्या त्या प्रदेशात मी जे काही थोडे दिवस काढले त्यावरून मला एक मात्र कळलं की नरभक्षकाच्या छायेखाली जगण्या इतकी भयानक गोष्ट दुसरी जगात कोणतीही नाही. पुढल्या 32 वर्षाच्या अनुभवामुळे या मताला अधिकाधिक पुष्टीच मिळत गेली. माझ्याकडे चंपावतच्या तहसीलदारासाठी काही पत्र होती आणि मी राहत असलेल्या डाक बंगल्यात तो रात्री मला येऊन भेटला. त्याने माझी व्यवस्था तिथून काही मैल दूरवर असलेल्या एका दुसऱ्या बंगल्यात केली होती, कारण या ठिकाणच्या आसपास मागच्या काही दिवसात बरेच बळी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्या तहसीलदाराला घेऊन मी त्या बंगल्यावर गेलो आणि व्हरांड्यात ब्रेकफास्ट करत असतानाच काही माणसं बातमी घेऊन आली की इथून 10 मैलावरच्या एका गावात वाघाने गाय मारली आहे. तहसीलदाराला काही कामासाठी चंपावतला जावं लागणार होतं, पण तो संध्याकाळी बंगल्यावर मुक्कामाला परत येणार होता. बातमी घेऊन आलेले लोक चांगल्या तयारीचे होते आणि रस्ताही संपूर्ण उताराचा होता. त्यामुळे आम्ही ते 10 मैल विक्रमी वेगात मागे टाकले. ताबडतोब आम्हाला एका गोठ्यात नेले गेलं. तिथे मला आढळलं की काही आठवड्याचं एक वासरू एका बिबळ्याने मारून अर्धवट खाऊन टाकलं आहे. मला त्या बिबळ्याच्या मागे लागायची इच्छा नव्हती आणि वेळही नव्हता. त्यामुळे मी बातमी आणणाऱ्या माणसाच्या हातात बक्षिशी ठेवली व परत बंगल्याकडे पावलं वळवली. तहसीलदार अजून काही आला नव्हता आणि अंधार पडायला 1 तास बाकी असल्याने मी बंगल्याच्या चौकीदाराबरोबर वाघ नियमितपणे पाणी प्यायला जिथे येत असे त्या ठिकाणी गेलो. हा एक झऱ्याचा उगम होता आणि हा झरा पुढे फळबागांना पाणी पुरवठा करीत होता. इथल्या आसपासच्या मऊ ओलसर मातीत मला वाघाचे काही दिवसापूर्वीचे पगमग दिसले, पण हे ठसे पाली गावातल्या त्या घळीच्या पाहिलेल्या ठशापेक्षा वेगळे होते. बंगल्यावर परतलो तेव्हा तहसीलदार माझीच वाट पाहत होता. व्हरांड्यावर बसल्या बसल्या मी त्याला त्या दिवसाची सर्व हकीकत सांगितली. मला इतक्या लांबवर निष्कारण तंगडतोड करायला लागल्याबद्दल खेद व्यक्त करून तहसीलदार उठला आणि म्हणाला, बरंच लांब जायचं असल्याने आता निघावं लागेल. या अगोदर त्याने मला 2-2दा सांगितलं होतं की आजची रात्र तो बंगल्यावर माझ्याबरोबर राहणार आहे. त्यामुळे तो असं तडकाफडके जायला निघाला तेव्हा मला जरा आश्चर्य वाटलं. तो इथं राहण्यात नसल्याबद्दल माझी काही हरकत नव्हती, पण आता तो जो धोका पत्करत होता त्यामुळे मला काळजी वाटत होती. पण तो काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. अंधार पडला होता आणि या भागात तर दिवसासुद्धा लोक एकट्याने फिरत नसत. तहसीलदाराच्या सोबतीला एक माणूस होता व त्याच्याकडे एक धुरकटलेला कंदील होता. त्याच्या या धाडसाला मनोमन दाद देत मी ते दिसण्याचे होईपर्यंत थांबलो आणि नंतर बंगल्यात शिरलो.